मी या महायुतीचं शासन, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि या राज्याचे शेतकऱ्याचा पुत्र ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाला त्या मामा भरणे, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण गेले कितीतरी वर्षापेक्षा एक वेगळी आणि आगळी अशी ऐतिहासिक कर्जमाफीची योजना आपण लागू केलेली. योजनेमध्ये काही त्रुटी निश्चितपणे राहिल्या होत्या, त्यातल्या काही मागण्या वेगवेगळ्यांनी केल्या. त्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी 17 आणि 19 या 2 वर्षातनं जे वगळलेले होते ते कर्जदार देखील याच्यामध्ये घेण्याचा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. तो निश्चितच उपयोगी आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटल्यानंतर आम्ही कोकणासाठी विशेष मागणी केलेली आहे. कारण कोकणातला शेतकरी हा नेहमी नियमित कर्ज भरणार आहे, फारसं कर्ज न घेणार आहे. आणि अशा वेळी जी आपण कर्ज भरण्याची आणि कर्ज परतफेडीची आहे वेगवेगळ्या तारखेत, ती 31 मार्च हीच जर घेतली तर त्याचा उपयोग आमच्याकडच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी देखील होऊ शकतो. कारण ज्याचा नरके साहेबांनी नाही तिथं आता त्यांनी मांडलं होतं की ही मुदत देखील 30 जूनपर्यंत केली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होईल. या कर्जमाफीतल्या काही गोष्टी राहिल्या त्या कोकणासाठी वेगळे निकष लावण्याची भूमिका देखील आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केले. त्यामुळे ते निश्चितपणे ते एक क्रांतिकारक निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला. विशेषतः कोकणामध्ये लघु पाटबंधाऱ्याची छोटी छोटी धरणं होणं ही काळाची गरज आहे. परंतु मधल्या काळात नवी धरणं, छोट्या धरणाला, पाझर तलावाला मंजुरी न देण्याचं धोरण काहीतरी आहे. त्यामध्ये बदल करून हे पाझर तलाव जागोजागी मंजूर करण्याची भूमिका आपल्याला घेणं गरजेचं. कोकणामध्ये भूसंपादनाची जी लघु पाटबंधाऱ्याच्या योजना रखडण्यामागे कारण आहे, त्यासाठी देखील निधीची पूर्तता तातडीने केली तर तो प्रश्न देखील आमच्यासाठी सोडवला जाईल. त्याचबरोबरीने सुधारित मापदंडाचा विचार देखील या माध्यमातून करणं गरजेचं. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या योजनासाठीचं जे मापदंड आहे ते बदलून एक वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये मंजुरी केली तर 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या बंधाऱ्यांना मंजुरी मिळू शकेल आणि त्याचा उपयोग कोकणातल्या शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की कोकणात जलसंधारणाच्या गरजा व स्थानिक परिस्थितीचा विचार करून वरील मागण्या विशेष बाब म्हणून सकारात्मक पद्धतीने आपण घ्याव्यात. जलसंधारण उपसमितीची बैठक करून भूमिगत बंधाऱ्यांच्या उभारणीचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येईल, जेणेकरून पाण्याची पातळी वाढवता येईल. यामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आणि या प्रत्यक्ष या गोष्टी देखील 350 एकराच्या प्रक्षेत्रावर आम्ही सिरीज ऑफ बंधाऱ्याच्या माध्यमातून तिथं केलेलं आहे. म्हणजे CCTV कामासाठी देखील 100% आपण अनुदान दिलं तर त्याच्यातून देखील पाण्याची पातळी वाढू शकते. बांबूचा उल्लेख मगाशी केला. बांबूमध्ये खरं म्हटलं तर दीपक भाईंचं काम देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आज एक तालुका अख्खा बांबूच्या उत्पन्नावर तिथं काम करतोय. परंतु माझा मूळ प्रश्न इथे मामा आहेत, मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की बांबूची रोपं मिळतात कुठे? चांगली रोपं मिळण्यासाठी कृषी विद्यापीठ आज काम करतंय, चांगलं काम करतंय. त्यांना नर्सरीसाठी जर आपण बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रोपं निर्माण करण्याचं टार्गेट आपण देऊ शकलो तर त्याचा उपयोग तिथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने होईल. यावर्षी युरियाचं काम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मामा आपण लक्ष दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तरी देखील हे सगळे जे रेकी आहेत ह्या जूनच्या किंवा मेच्या आत आल्या तर त्याचा शेतकऱ्यांना आता जी मागणीसाठी अडचणी होतात त्या होणार नाहीत आणि त्याबाबत देखील धोरणात्मक निर्णय आपण घेणं गरजेचं आहे. कोकण म्हटलं, रत्नागिरी सिंधुदुर्ग महत्त्वाचं म्हणजे काजू पीक हे ह्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या पद्धतीने आहे. पण आज काजूवर निर्यात सेंटर असेल, सेंटर ऑफ एक्सलन्स असेल, प्रक्रिया प्रकल्प असतील किंवा अत्याधुनिक रोपवाटिका असेल, यासारखे जे प्रकल्प आहेत ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये न होता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेले.
दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु खऱ्या अर्थाने जिथं लागवड केली जाते ती काजूची लागवड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. तर हे सेंटर देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येच व्हावं, जेणेकरून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी संघटना, प्रक्रिया उद्योग, सहकारी संस्था व काजू उद्योगाशी संबंधित संस्था यांची उभारणी तिथं चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. कोकणातलं काजू उत्पादन पाहता जिल्ह्यात काजू बाजार समिती, काजू निर्यात केंद्र, प्रक्रिया क्लस्टरची स्थापना करण्याचा प्राधान्याने शासनाने विचार करणं गरजेचं आहे. काजू असेल, आंबा असेल, फणस असेल, करवंद असेल, जांभूळ असेल, इतर वनधारित उत्पादनासाठी देखील विशेष कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडिंग व निर्यात प्रोत्साहनपर धोरण जाहीर करण्याची ते गरजेचं आहे. अनेक गोष्टी या माध्यमातून येतील. त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये सुपारी पिकाची मामा समावेश नाही. आता हॉर्टिकल्चर मिनिस्टर गोगावले मंत्री महोदयांना आम्ही विनंती केले समस्त कोकणवासियांच्या वतीने की सुपारीचा अंतर्भाग या फळबाग योजनेच्या अंतर्गत घ्यावा, किंवा सुपारी पीक देखील कोकणासाठी खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न देणार आहे. त्याचबरोबरीने डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कुंपण योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाच समावेश नाही, तर ह्याचाही विचार करून तो समाविष्ट होणं गरजेचं आहे. कारण ह्या जनवन विकास योजनेतून शेतकऱ्यांना सौर कुंपणाची योजना मिळते आणि ही योजना जर राबवली तर वन्य पिकांपासून होणारं नुकसान आणि त्याचा उत्पन्न वाढीला फायदा देखील या माध्यमातून होतो. म्हणून माझी ह्या निमित्ताने आग्रहाची विनंती आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा समाविष्ट या योजनेच्या अंतर्गत करावं. बऱ्याच वेळा सौर पंपाबाबत 7-12 बघून त्याचं ॲटोमॅटिक HP येतं, पण माझं तर मागणी आग्रहाची आहे की 7-12च्या ऐवजी त्या शेतकऱ्याचा 8 बघावं. कारण काही वेळा 7-12वर एखादा 7-12वर क्षेत्र कमी असतं, पण एकत्रित विचार केला तर त्याचं क्षेत्र खूप जास्त असतं आणि मग अशावेळी कमी HPचा पंपाची जर मंजुरी मिळाली तर आपल्याला त्याचा लाभ त्याला घेता येत नाही. त्याचबरोबर MHA-DBT योजनेअंतर्गत लाभार्थी निवड व पूर्वसंमती मिळण्याबाबतचं धोरण देखील निश्चित करावं. खरीप हंगाम 2026ला सुरू झाला असून पूर्व मशागतीची कामं सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतीतील या साधनांची गरज शेतकऱ्यांना असते, त्यामुळे याची मंजुरी लवकरात लवकर दिली तर त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. कोकणातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करून MHA-DBT पोर्टलच्या योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया किमान दर 3 महिन्यातून जर केली तर त्याचाही विचार आम्हाला उपयोग चांगल्या पद्धतीने होईल. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की शासनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या महिला बचत गटाच्या उत्पन्नासाठी देण्याचं धोरण या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. हा निश्चितपणे स्वागतार्ह निर्णय आहे. पण या निमित्ताने माझी मागणी आहे की ह्या ज्या जमीन आहेत ह्या जर बचत गटांना आपण रोपवाटिका करण्यासाठी पण उपलब्ध करून दिलात तर ही जी कमी पडणारी रोपं आहेत ती चांगल्या पद्धतीची रोपं, मग बांबू नर्सरी असेल, आंबा असेल, काजू असेल, बाकीची काही झाडं असतील, जांभूळ असेल, यासारख्या नर्सरी त्या बचत गटाच्या माध्यमातून केल्या जातील. मी ह्या निमित्ताने या राज्याचे कृषी मंत्री यांचं आणि मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मनापासून कोकणवासियांच्या वतीने धन्यवाद दे की मामा कधी नव्हे इतक्या ह्या वर्षी कोकण कृषी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला 86 कोटी रुपये आपण मंजूर केलेत, ज्याच्यामध्ये 4 हॉस्टेल्स आणि 2 इमारतींचा समावेश आहे. पण माझी ह्या निमित्ताने मागणी आहे की आम्ही जे शिकलो BSc MSc झालो त्या इमारतीला आता 50 वर्ष मामा पूर्ण होत आहे, तर मुख्य कॉलेजच्या इमारती देखील करण्याचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे, त्याच्याही मंजुरीबाबत विचार करावा. त्याचबरोबरीने दापोली विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण देण्याच्या दृष्टीने वाढीव इंटेक देऊन त्याच्या प्रयत्न करावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भात पीक आहे, कोकणातली भात पीक आहे, त्याच्यासाठी जर आपण महाअन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्याचा समाविष्ट केला, कारण विद्यापीठाने फिलिपाईन्स या युनिव्हर्सिटीबरोबर एक करार केला आहे आणि त्याचा उपयोग जर ती योजना आपण चांगल्या पद्धतीने अंमलात आणलीत
तर त्याचा उपयोग भात पिकाच्या उत्पन्न वाढीला प्रॅक्टिकल निशी सिद्ध झालेला आहे. AI टेक्नॉलॉजीबाबतही चर्चा झाली. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जर आपल्याला AIची काही युनिट्स प्रत्येक चांगल्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता आली नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत, तर त्याचाही विचार व्हावा. विद्यापीठामध्ये आकृतिबंध मंजूर केला, त्याच्यामुळेही स्टाफची म्हणजे टीचिंग स्टाफची पूर्तता होईल. पण क ब ड या वर्गाच्या लोकांच्या निर्मितीसाठी देखील त्याला मंजुरी देण्याचं निश्चितपणे धोरण होईल. पुन्हा एकदा या कर्जमाफीच्या योजनेच्या निमित्ताने मी या सरकारला मनापासून धन्यवाद देतो की कधी न झालेली एक क्रांतिकारक योजना या सरकारच्या माध्यमातून आणण्यात आली. त्याबद्दल धन्यवाद.